या विकासामध्ये आपलं खूप मोठं योगदान मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला आणि माझ्या सर्व नगरसेवकांना लागणार आहे आणि निश्चितपणे आपल्याशी सगळ्यांशी म्हणजे प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक प्रभागामध्ये त्याची चर्चा करून त्यांना काय जे हवं आहे ते नगरीला देण्याचं निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही प्रयत्न करू। मग त्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याचा विषय असू दे किंवा सगळे सुखसुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून हे निश्चितपणे लोकांना विचारून जे जनतेला पाहिजे ते देण्याचं प्रामाणिकपणे काम करते। शेवटचा जाता एक शेवटचाच प्रश्न, आता आपण निवडून आल्यानंतर जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी पहिलं कोणतं काम आपण हाती घ्याल? खूपशी कामं आहेत। पहिले रोडचं आपल्याला चांगल्या पद्धतीने रस्ते डेव्हलप करायचे आणि लोकांना एवढा प्रचंड प्रमाणात विश्वास होता की विरोधकांनी रस्त्याचा खूप मोठा विषय करायचा प्रयत्न केला, पण निश्चितपणे लोकांनीच त्यांना उत्तर दिलं की अंडरग्राऊंड आणि हे सगळे पाईपलाईनचे काम चालू आहेत आणि निश्चितपणे यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आत्ता परवाच ज्यावेळी इलेक्शन झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर मागच्या अधिवेशनमध्ये सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 25 कोटी रुपये हे फक्त जयसिंगपूरच्या रोडसाठी दिलेले आहेत आणि आपल्याकडे दोन्ही टेंडरमधले जवळजवळ 27 कोटी असे जवळजवळ 55 कोटी रुपये नुसतं रस्त्यांसाठी आहेत। त्यामुळं उद्यापासून आज आचारसंहिता संपल्यानंतर उद्यापासून सगळ्या रोडची कामं पहिला चालू होतील। त्याच पद्धतीनं विकासात्मक दृष्टी ठेवून भ्रष्टाचार विरहित, मला स्टॅम्प द्यायला लागत नाही, यड्रावकरांचा शब्दच स्टॅम्पच्या पेक्षा चांगल्या पद्धतीनं मांडला जातो या गावात, ते गावानं सुद्धा दाखवून दिले आणि भविष्यामध्ये या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार विरहित चांगल्या पद्धतीनं सुशासन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू। आणि हे फक्त यड्रावकर साहेबच करू शकतात।